श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गुढीपाडवा 2026 19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी आला आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये गुढी उभारायची आहे. अमावस्या 6:53 संपणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ही गुढी उभारायची आहे. तर या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला कोणते रंग घालायचे नाहीत आणि कोणते रंग शुभ आहेत याची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा. या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणत असतो. ही चैत्र शुद्ध प्रतिपदा असते. पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला माहिती नाही. या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडलं आहे. चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्र पौर्णिमा येते तो चैत्र महिना. हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत वापरत असतो. म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा 4 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे विजय ध्वज. याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले, सृष्टी निर्माण केली. प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला. त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला. तो हाच दिवस. पुराणामध्ये दिलेल्या 60 संवत्सरे आहेत, त्यापैकी प्रत्येकाचा वर्षारंभ याच दिवशी केला जातो. शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला, त्यामुळे हा दिन विजय दिन म्हणून ओळखला जातो. शालिवाहन राजाच्या विजय दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली. त्याला शालिवाहन शंक म्हणतात. गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजयध्वज असे म्हटलं जातं. आता आपल्याला या दिवशी कोणते रंग शुभ आहेत आणि हे शुभ रंग घातल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून काय फायदा होणार आहे तर त्याची सविस्तर माहिती आता आपण पाहूया. तर पहिला आहे पिवळा रंग. हा पिवळा रंग आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी घालायचा आहे. याच्यामुळे आनंद, समृद्धी आणि शुभतेचं हे प्रतीक आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये आनंद येणार आहे आणि समृद्धी राहणार आहे. आता केशरी रंग जर तुम्ही परिधान केला किंवा तुमच्या गुढीला केशरी रंगाची साडी, केशरी रंगाचा ध्वज जर तुम्ही घातला तर हे विजय आणि सकारात्मकतेचं ऊर्जा देण्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणून जर तुमच्याकडे ध्वज असेल तर तुम्ही ध्वज त्या गुढीला बांधू शकता किंवा साडी, ब्लाऊज पीस जे काही तुमच्याकडे केशरी रंगाचं असेल तर ते तुम्हाला परिधान करायचं आहे गुढीला. त्यानंतर येतो तो हिरवा कलर. हिरवा रंग आहे नवीन सुरुवात आणि भरभराट याचं प्रतीक आहे. त्यामुळे हिरवा रंग तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. लाल रंग मंगल आणि देवीची कृपा याचं हे प्रतीक आहे. त्यामुळे तुमच्याकडे लाल रंग असेल तर तुम्ही लाल रंग सुद्धा परिधान करू शकता. गुलाबी रंग प्रेम, सौख्य आणि शांततेचं हे प्रतीक आहे. त्यामुळे तुमच्याकडे गुलाबी रंगाचं जर साडी असेल, ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही हा रंग तुमच्या गुढीला परिधान करू शकता. बघा, आपल्याला काळा रंग गुढीला परिधान करायचा नाही, कारण काळा हे अशुभ आणि नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण मराठी महिन्यातला पहिला सण येतो तो म्हणजे गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला जे काही मी तुम्हाला शुभ रंग सांगितले आहेत त्यापैकी एक तुम्हाला शुभ रंग घेऊन तुमच्या गुढीला साडी, ध्वज किंवा ब्लाऊज पीस असेल त्याचं तुम्हाला परिधान करायचं आहे. पण काळा रंग गुढीला सुद्धा बांधायचा नाही आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही सुद्धा या रंगाचं कोणतंही वस्त्र परिधान करायचं नाही. तर या 2 गोष्टी आहेत. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या तुम्हाला पाळायच्या आहेत. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.